नाही, पण मला एक सांगा की हे सगळं होत असताना ठाण्यामध्ये सूरज परमार प्रकरण घडलं आणि असं म्हटलं जातं ठाण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये की त्या प्रकरणामध्ये तुमची काळजी घेतली गेली नाही. तुम्हाला फक्त तेव्हा अजितदादांनी तारलं आणि इतर प्रत्येकाने मारलं असं राष्ट्रवादीमध्येही बोललं जातं आहे आणि ठाण्यातही बोललं जातं आहे. आज तुम्ही पहिल्यांदा महाराष्ट्राला पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातल्या जनतेला काय घडलं हे सांगा. याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे की सूरज परमार प्रकरण झालं आणि ते 4 लोकांवर शेकलं. हनुमंत जगदाळे असतील, नजीब मुल्ला असतील किंवा विक्रांत चव्हाण असतील, अशा 4 लोकांवर ते शेकलं गेलं. पण त्या सगळ्या प्रकरणामध्ये नजीब मुल्ला याला तुम्ही मदत करत नाही आहे असा आवाडानं जाहीरपणे विचारणाऱ्यांपैकी मी एक आहे. खरंच तुम्हाला मदत झाली नाही का की नजीब मुल्ला आतमध्ये राहावा याच्यासाठी एक काहीतरी यंत्रणा आणि षडयंत्र सुरू होतं? काय होतं नेमकं ते? चुलबुल पांडे पार्ट 2 होता. दाखवणारा वाघ बिलात जाऊन बसला होता. चॅनलवर दाखवणारा वाघ बोलणारा ठामपणे बिलात होता. हे खरं आहे? तुम्ही पुन्हा ठाणेकरांना विचारू शकता. बिलात होता. वाईट हे वाटलं जे घटना घडली ते. तुम्हाला तेव्हा अजितदादांनी सांभाळलं आणि बाकीच्यांनी तुम्हाला लाथाडलं असं वाटतं? मला त्याच्यात दादाने आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांभाळलं. एकनाथ शिंदे तर तुमच्या पक्षात नव्हते. तो माणूसला माहिती होतं मी चुकी केलेली नाही आहे. मला अजून आठवतं वरिष्ठ IPS अधिकारी त्याची दहशत होती ठाण्यात त्या काळात. त्यांनी मला एकदाच एकट्यात बसून जेव्हा आम्ही याच्यात होतो पोलीस कस्टडीमध्ये होतो एकदाच विचारलं का तू हायवे क्रॉस केला का? हे हायवे तर मला कळलं नाही. मला सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आय डिडंट अंडरस्टँड व्हॉट यू मीन. तर मला बोला तू हाईवे क्यों क्रॉस किया? तू यहाँ है, 3 वहाँ के हैं, वाई यू वेंट? तो बोला मेरे दिमाग में आवाज साहब ने डाला था कि नजीब तेरे को 2017 में सत्ता लानी है तो मैं सब पार्टी के लोगों को जो भी फैक्शन है उनको एक लेकर चलाने का ठेका लिया था. 2012ला महापौरला पडल्यावर दगा झाल्यावर पडल्यावर पण मी 5 वर्ष एक पद नाही घेतलं. मला सांगितलं होतं विरोधी पक्षनेता की मला नाही जगदाले साहेब प्रामाणिकपणे मला साथ दिली आहे. जगदाले साहेब व्हावं. संजय भोईर सिनियर असताना त्याची इच्छा होती. मला सांगितलं गटनेता हो लोकशाहीचा. मी बोललो नाही साहेब लोकशाहीचा गटनेता संजय भोईरला करा. मला काही नाही पाहिजे. महापौर मला दिलं माझ्या नशिबात नव्हता जे काय घडलं. परमार प्रकरणात चूक माझी नव्हतीच आणि जे परमार प्रकरणात मी जी भाषणं केली आहेत त्या भाषणात महापालिकेचा ऑन रेकॉर्ड फायदा झालेला आहे हे लेटर स्टेजेसला सिद्ध पण झाला. पण माझी वेळ चुकली होती. मी भाषणं करत होतो काय घडत होता मला त्याच्या ठाऊक नाही आहे. इनफॅक्ट सूरज परमार 8 दिवसापूर्वी माझ्या घरी ब्रेकफास्टला आला होता 2 मित्रांबरोबर. तो सॉरी म्हणायला मला आला होता. हे प्रकार घडल्यावर कस्टडीमध्ये असताना जबाबाला आलेला त्यांच्या एक पार्टनरला विचारलं अरे मला सूरजने का माझं नाव लिहिलं? तो बोलता अरे 2 रात आधी माझ्याबरोबर जेवायला बसला होता तरी तुझी एवढी प्रशंसा केली का त्या माणसाच्या बाबतीत माझी मिसअंडरस्टँडिंग होती. का घडलं माहिती नाही आहे. पण एक आव्हाड साहेब जे घरात बसले आणि तेव्हा पण त्यांना जाम जबाबदारीने सांगतो वेळ पडली तर कुठल्या गाडीत गेले कोण घेऊन गेला बेडरूमला बघायला कोण होता तो मी नाव देऊ शकतो. तेव्हा पण ते फडणवीस साहेबांचे असे झोपून पाय पडले. नजीब मुल्लाला निर्दोष नजीब मुल्लाला वाचवण्यासाठी नव्हे का त्यांना भीती होती की नजीब मुल्लाने सत्य सांगितलं तर त्यांना अरेस्ट होईल. ते स्वतः जाऊन भेटले आणि त्या दिवशी नंतर कल्याणची निवडणुकीत काय घडलं तुम्हाला माहिती आहे. BJP शिवसेनेची कुठल्या टोक्यावर गेली माहिती आहे. तर तिथे ते सरेंडर होऊन आले ते मला कळलं एका कोर्टाच्या तारखेत. जो घेऊन गेला होता ज्यांनी पाठवलं होतं त्या सर्वांनी मला सांगितलं की असं असं घडलं. तर मी त्यांना एकच शब्द विचारला त्यांनी माझ्या बाबतीत काय बोलले का? त्यावेळेला अजिबात शब्द पण काढला नाही. दोघांनी फक्त स्वतःला वाचवा स्वतःला वाचवा स्वतःला वाचवा म्हणजे
आवाडसाहेब आणि फॅमिली तेवढंच केलं आणि त्यांनी स्टोरी सांगितली काय घडलं, कुठे बसले, मग फडणवीस साहेब आल्यावर त्यांची ॲक्टिंग केली. तर तेव्हा विचार आला की माणसाबरोबर राहणं चुकीचं आहे. आणि ठामपणे उभा राहणारा माणूस, बघा यश आला नाही आलं यश आला चालतं, प्रयत्न इम्पॉर्टंट असतात, प्रामाणिकपणे उभा राहणं इम्पॉर्टंट असतं. त्याने एकानं सांगितलं का नजीब मुलाला टायरला ठेवून पोलीस मारणार आणि त्यांचं नाव काढणार, म्हणून तिथे कस्टडीला आले. मला अजून आठवतं 11:30 वाजता जयेंद्र गाला सूरज परमारला घेऊन आला होता मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करायला. त्यांनी तो बंगला बुक केलं होतं, त्याचे काहीतरी चेक बिक घेतले होते. बंगला बुक करताना माझ्या हातातून त्याच्या वडिलांकडे 5 लाखाचा चेक दिला होता हवाईयांमध्ये. त्याच्यानंतर काहीतरी 10 पट काहीतरी पैसे घेतले असं ऐकायला आलं. आय एम नॉट अवेअर ऑफ इट. ऐकायला आलं म्हणजे त्याच्या कुटुंबामार्फत. तर जयेंद्र गाला ते सर्व प्रकार त्यांना भीती होती, कारण चुका त्यांनी केले होते की नजीब माझं नाव घेईल. ते मला जाणवलं की माणूस आत्ता पण स्वतःच्या स्वार्थासाठी येतोय.